मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत आणि या कारागृहामधील या आरोपीने यामधील सुदर्शन घुले आणि प्रतीक चाटे याने एका बंदीला मारहाण केल्याचा देखील एक कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली, यामुळे खळबळ उडाली। विशेषतः बीड जिल्हा कारागृहामध्ये नेमकं काय सुरू आहे असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। या अगोदर देखील VIP ट्रीटमेंट असेल, त्याचबरोबर कारागृह अधीक्षकाची झालेली बदली असेल, या अनेक कारणांनी बीड जिल्हा कारागृह हे चर्चेमध्ये होते। आता जो आलेला प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। एका बंदीला मारहाण करण्यात आल्याचं त्या बंदीची जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती देखील समाज माध्यमावरती व्हायरल झाली। तर कशा पद्धतीने अमानुष मारहाण केली, त्याचबरोबर कारागृहामध्ये सुदर्शन घुले आणि त्या टोळीची कशा पद्धतीने दहशत आहे हे देखील सांगितलं गेलंय। एवढंच नाही तर कारागृह अधीक्षकाची बदली देखील कशी झालं यासह अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। आणि याच संदर्भामध्ये अनेक वेळा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनी वारंवार तक्रार देखील केली आहे की जिल्हा कारागृहामध्ये नेमकं काय सुरू आहे ते बदललं जावं, CCTV असेल, या अनेक प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी यावरती प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याची चौकशी करण्याची देखील मागणी केली होती। माझ्यासोबत स्वप्नील गलधर आहेत। काय सांगाल नेमकं आता जी आलेली ऑडिओ क्लिप आहे, अत्यंत धक्कादायक दावे देखील त्यामध्ये केले जातात, काय वस्तुस्थिती आहे आणि कारागृहामध्ये नेमकं चालू आहे काय असा सवाल देखील उपस्थित होतो। मी गेल्या 2 महिन्यापूर्वी जे बोललो होतो, तुम्ही सगळ्यांनी प्रसार माध्यमांनी दाखवलं, खास करून महाराज आपल्या तर्फे ते प्रसारित झालं की त्यात मी सांगितलं होतं की गवते बाबांना कशी मारहाण शिवीगाळ केली। तो आता जी कथित तुम्ही रेकॉर्डिंग सांगताय त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याचाही उल्लेख आहे की कशा प्रकारे गोळ्या घालीन अशी धमकी दिली गेली। कालचा जो प्रकार आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकल्याच्या नंतर असं दिसतंय की अझर नावाचा तो कैदी आहे, त्याला तो म्हणतोय की माझा हात उखाळलाय, इथपर्यंत मला मारलंय, माझ्या मानेपसली जी हाड आहे ते वरी आलंय असं तो म्हणतोय। तरी पण प्रशासनानं माझं काय मेडिकल केलेलं नाहीये, जेल प्रशासन मला दाबतंय। त्यांनी ते मागच्या वेळेसचा जो मी उल्लेख केला होता की जे पीटर गायकवाड म्हणून जेलर होते त्यांना धर्मपरिवर्तनाचा आरोप लावून त्यांची बदली करण्यात आली, त्याचाही तो तिथं उल्लेख करतोय। जरांगे पाटलावर कशा प्रकारे हल्ला करायचा आहे तोही त्यात उल्लेख येतोय। इतके कट कारस्थान कारागृहातून सुरू आहेत आणि ते प्रशासनाला दिसत नाहीये, हे दुःखद आहे। खऱ्या अर्थानं काल तो सांगतोय की सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी मला अमानुष मारहाण केली। या सगळ्या गोष्टीची तपासणी झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे। मात्र एकंदरीत जी दहशत आहे ती दहशत कशी आहे, आता सांगत असताना कुटुंबाला देखील धमक्या दिल्याचा उल्लेख त्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येतोय। त्याचबरोबर तिथलचं जे कारागृहातले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत कसं संगनमत आहे हे देखील सांगितलं जातं। नेमकं कारागृहामध्ये चाललंय का नाही हे सगळं कुणाच्या म्हणण्यावरती चालतंय? स्पष्टच सांगतोय ते की मी ही एक कैदी आहे, आरोपी आहे 307चा, मला बाहेर सुटल्याच्या नंतर MPD मध्ये टाकलं जाईल अशी धमकी दिली जाते। प्रशासनात आमचीच लोक आहेत, पोलिस आमचीच आहेत, ठिकठिकाणी आमचीच लोक आहेत, आम्ही सुटणार आहोत, जसं काय की ते जज मॅनेज करणार आहेत अशा पद्धतीने आविर्भावात वावरत आहेत। त्यांना कुठलीही खंत, दया, मया किंवा चिंता नाहीये की आम्ही केलेलं कृत्य ह्याच्यावर कसलाच पस्तावा नाही। संतोष अण्णा देशमुख यांची क्रूर हत्या जी केली त्यांना कुठेतरी तो पराक्रम वाटतोय आणि त्याच आविर्भावाने ते कारागृहामध्ये काही गुंडशाहीने आम्ही एक डॉन दादा असल्यासारखं वावरत आहेत। आम्ही कुणालाच भेटणार नाही, माझं कोणीच काहीही करू शकत नाही असं देखील त्यात उल्लेख आहे। न्यायालयाकडे तक्रार करील असं ज्यावेळेस तो बंदी त्याला पुढच्याला सांगतो त्यावेळेस तू कुठं जायचं तिथं जा, आमचं काही होणार नाही असं देखील त्यात भाषा बोलली जाते। नेमकी ही अशा पद्धतीची जी टार्गेटपणा आहे, अशा पद्धतीची जी गुर्मी आहे ही येते नेमकी कुठून? गुर्मीचा भावच आणखी प्रशासनात इतके लोक भरलेले आहेत त्यांच्या जीवावर आणि राजकीय पाठबळाच्या जीवावर ते काही बोलत आहेत। त्यांना इथून मागे ज्या केसेस केल्या, लोकांवर हल्ले केले ते पचलेले आहेत, त्यांना असं वाटतं हे बी पचून जाईल। पण त्या रेकॉर्डिंगमध्ये मी ऐकलंय जरांगे पाटलांबद्दल बोललेलं, पण ते खरं सत्य ह्याची पडताळणी झाली पाहिजे। पाटील हा समाजाचा विषय आहे, पाटलाच्या अंगावर कुणी जायचा प्रयत्न केला समाज त्याला कधीच माफ करणार नाही। पाटलापर्यंत जायच्या आधी लाखो हात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील असं मी सांगतो। मात्र नेमकी दहशत निर्माण करून परत ज्या पद्धतीनं चाललंय, ज्या पद्धतीने त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं जातंय, घरच्यांना देखील धमक्या देण्याचा विषय बोलला जातोय, मग हे सगळं होत असताना तिथलं प्रशासन काय करतं? का त्या क्लिपमध्ये बोलत असताना तिथले जे बाबा लोक आहेत, कर्मचारी आहेत,
त्यांना देखील कशा पद्धतीने हे केलं जातं. त्याचबरोबर तिथं देवाणघेवाणाचा देखील विषय त्या क्लिपमध्ये समोर येतो की आर्थिक हितसंबंध असतील, असं काय होतंय का तिथं? खरं पाहिलं तर अँटी करप्शन विभागाने त्याची चौकशी केली पाहिजे. क्लिपची त्या कैदीला बाहेर काढलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. आरोग्य विभागाने तिथं जाऊन चौकशी केली पाहिजे आणि जी आपली सायबर क्राईम आहे त्यांनीही ती चौकशी केली पाहिजे. ही क्लिप कशी बाहेर आली, कोण बोललंय, खरं किती, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कुठंतरी कायद्याचा जो आदरणीय SP साहेबांनी दबदबा बीड जिल्ह्यामध्ये ठेवला आहे तो दबदबा कारागृहामध्ये नाहीये असं दिसून येतं. कारागृह अधीक्षकावरती देखील प्रश्न उपस्थित केले जातात. कारागृह अधीक्षकच हा एक प्रश्न आहे. त्यांना बोलायला गेलं तर ते म्हणते आता 500-500 कैदी घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होते, हे तर भांडणं चालतच राहते. जेलचा एक रूल असतो, जेलमध्ये काही गुन्हा घडला तर ते बाहेर शक्यतो उघडकीस आणत नाहीत, कारण त्यांना ते सर्च ह्याच्यामध्ये जावं लागतं, खोलात जावं लागतं, सफरिंग व्हावं लागते. त्यामुळे जेलमधले जे होते ते दडपायचं, आपलं चला आपलं चालून जायचं, रात्र आली दिवस गेला, ह्या पद्धतीने हे चाललंय. पण माणसाला माणसासारखं कुठंतरी वागवलं पाहिजे, माणसाला पशुसारखी हीन भावना दिली नाही पाहिजे. ह्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी माझी मागणी आहे. मात्र सुदर्शन घुले त्याचबरोबर जी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जी टोळी आहे ती त्या ठिकाणी कारागृहामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न करते, कारण इतर जे बंदी आहेत त्यांना कशा पद्धतीने तिथं वागणूक मिळते का? तर अनेक बंदी आल्यानंतर बाहेर काही काही गोष्टी सांगतायत. मी 4 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की एखाद्या भाई असल्यासारखं त्यांची वागणूक आहे. उशिरा बंदी असल्यावर कारागृहात जायचं, कुणी नवीन कैदी आला तर त्याची रॅगिंग घ्यायची, त्याला बाजूला बसवायचं, एक लीडर, गुंडांचा लीडर असल्यासारखं वागायचं. पिक्चरमध्ये असतात बघा तशा पद्धतीने ते वागतायत. पण ह्याच्यावर कुठेतरी आता कारागृहात आम्ही सगळे जाऊन बघू शकत नाही ना. जे छोट्या छोट्या घटना वाव सुटतो, आता ते रेकॉर्डिंग मध्ये तो कैदी इतक्या ह्यानी भीतीने बोलतोय की मला खूप भीती वाटायला लागली, मला इथं मारतेन, माझ्या मला बाहेर आल्यावर गोळ्या मारतेन, माझ्या कुटुंबाला मारतेन, कुणाला काही सांगू नका. म्हणजे जेलमध्ये असून ही इतकी भीती म्हणल्यावर, इतकं हे म्हणल्यावर आता ह्याच्या पलीकडे काय करायचं? तुम्हाला अटक केलंय, न्यायालयीन कोठडीत आहेत, तरी तुमची गुरमी मात जाईना. ह्याच्या पलीकडे काय करायचं? तर करायला हे पाहिजे, ह्यांची कारागृह बदली केली पाहिजे, ह्यांना हरसुलला टाकलं पाहिजे. मग त्यांना कळन की काय असतं बाबा. इथल्या कारागृहामध्ये काय स्पेशल सुविधा दिल्या जातात? स्पेशल सुविधा आहेत म्हणून तर हे चाललंय ना सगळं. सरकार तुमचं आहे, नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस आहेत. काय मागणी असेल त्यांच्याकडे एकंदरीत हे थांबण्याच्या दृष्टिकोनात, आणि अशा पद्धतीने होत असेल तर कायदा खरंच आहे असं वाटतंय? मी आदरणीय योगेश दादा कदम यांना ही सगळी पूर्ण माहिती देणार आहे. मागच्या वेळी माहिती दिली होती, पण कारागृहाचे अधीक्षक त्यांची रीतसर उत्तरं देतात. ऑफिशियल जसं असतं शासकीय उत्तरे, तसं ठोस पुरावे ज्यावेळेस उपलब्ध होतील, ज्यावेळेस त्याचं मेडिकल होईल त्या आरोपीचं, तर आम्ही नक्कीच वरील ही पोच करू. मात्र कारागृह अधीक्षकाला या संदर्भात विचारणा केली असता बाचाबाची झालेली होती, असं काही मोठं झालं नाही, आणि त्या आरोपीने देखील लिहून दिलं की माझी कोणाच्या संदर्भात तक्रार नाही. पण नेमका असा प्रकार का घडतो? मारहाण होते किंवा घटना घडते ती अशा पद्धतीने काय? तो रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट म्हणतोय ना आरोपी. आता एक तर मान्य झालं ही रेकॉर्डिंग कथित नाहीये, कारण कारागृह अधीक्षक म्हणते घटना घडलीये, लिहून दिलंय. पण ती रेकॉर्डिंग मध्ये म्हणतोय ना माझ्यावर दबाव टाकला जातोय, अधीक्षक माझ्यावर दबाव टाकतायत, मला हे करतायत, दबावापोटी त्यांनी सगळं केलंय. बदलीचा देखील विषय त्यामध्ये केला जातो की पेट्रस गायकवाड नावाचे जे या अगोदरचे कारागृह अधीक्षक, त्यांची बदली सुद्धा यांनी म्हणजे नेमकी कोणी केली? पेट्रस गायकवाड नावाचा जो अधिकारी होता तो त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, आणि त्याच्यावर आरोप लावला गेला की तो कायद्यांना धर्म परिवर्तनासाठी बोलतो. खरं पाहिलं तर तो जो कारागृह अधीक्षक होता तो अतिशय चांगला अधीक्षक होता आणि नॉन करप्टेड होता. पण तो त्याच्याकडून काही सेवा होईनात, सुविधा मिळानात, त्याच्यामुळं त्याची बदली करण्यात आली. बदली करणारे कोण आहेत तर तुम्ही पाहिलं असेल, जेलमधून वृक्षतोडीचा आरोप लावणारी गँग कोण होती, त्याच्यामध्ये कोणाचे कार्यकर्ते होते, हे सगळे कारागृहातूनच चाललेलं आहे. कारागृहातून सगळं चालतं. हे थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे.
आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक आहे. हे केलेले आरोप आणि या संदर्भात आता पाठपुरावा देखील करणं असं सांगितलं जात आहे. मात्र बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि इतर जे 6-7 आरोपी आहेत ते या ठिकाणी आहेत. त्यापैकी फक्त विष्णू चाटे हे लातूर या ठिकाणी विष्णू चाटे हा आरोपी आहे, तर इतर आरोपी हे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत. मात्र या ठिकाणी असताना देखील एका बंदीला मारहाण केली आणि मारहाण अमानुष पद्धतीने केली गेल्याची ऑडिओ क्लिप समोर आलेली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एवढं मोठं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे क्रूर पद्धतीने झालं, त्यानंतर सुद्धा या आरोपीला पश्चाताप नाही का असा देखील सवाल उपस्थित होतोय. आणि ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि कारागृह अधीक्षक असतील, कारागृहाचं जे वरिष्ठ प्रशासन असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करून जे कुणी बंदी असतील, ज्या बंदीला मारहाण करण्यात आलेली आहे आणि सुदर्शन घुले आणखी कोण कोण मारहाण करणारे होते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी केली जाते. त्यामुळे एकंदरीत बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सुरू असलेले हे सगळे प्रकार नेमकं काय आहे आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.